पॅराग्राफ रायटिंग आणि डायलॉग रायटिंग युनिट नंबर 3 आहे, ते आपल्याला सुरू करायचं आहे. त्यातलं पॅराग्राफ रायटिंग सुरुवातीला आपण बघूयात. तर तुम्हाला सर्वसाधारणपणे पॅराग्राफ रायटिंग आणि डायलॉग रायटिंग एकमेकाला ऑर तुम्हाला विचारलं जातं क्वेश्चन नंबर 3 मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 पॅराग्राफचे विषय आणि 2 डायलॉगचे विषय दिले जातात आणि त्यापैकी कोणते तरी 3 सोडवायला सांगितलं जातं. 2 डायलॉग 2 पॅराग्राफ आणि त्यापैकी कोणते तरी 3 सोडवायला सांगितले जातात. म्हणजे एक तर 2 डायलॉग लिहा आणि 1 पॅराग्राफ लिहा, किंवा 2 पॅराग्राफ लिहा आणि 1 डायलॉग लिहा. अशा पद्धतीने हा एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असणारा एक क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारला जातो पॅराग्राफ रायटिंग डायलॉग रायटिंग वरती. तर पॅराग्राफ रायटिंग आपल्याला आज इथं बघायचं आहे. पॅराग्राफ म्हणजे उतारा लिहिणे. आता पॅराग्राफ रायटिंग लिहित असताना लक्षात ठेवायचं आहे आपल्याला एक पॅराग्राफ लिहायचा आहे, निबंध लिहायचा नाही. कारण निबंध जो आहे तो पॅराग्राफ पेक्षा मोठा असतो. निबंध जो आहे तो अनेक पॅराग्राफने मिळून बनलेला असतो. पॅराग्राफ हा फक्त एक पॅराग्राफ, एक आपल्याला पॅराग्राफ त्याचा लिहायचा आहे. तर पॅराग्राफ म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे टाइप्स कोणते आहेत आणि पॅराग्राफ लिहित असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत हे आपण या पॅराग्राफ रायटिंगच्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. तर पॅराग्राफ रायटिंगच्या आधी पॅराग्राफ म्हणजे काय आहे आणि त्याचे वेगवेगळे पार्ट्स कोणते आहेत ते आपण बघूयात. A paragraph is a group of sentences organized around a central topic. पॅराग्राफ हा वाक्यांचा समूह आहे जो एका विषयाबद्दल तयार केला गेलेला असतो. पॅराग्राफ्स आर कंप्राइज्ड ऑफ सेंटेन्सेस बट नॉट रॅन्डम सेंटेन्सेस. पॅराग्राफ मध्ये बरीचशी वाक्य जी आहेत ही इन्क्लूड केली गेलेली असतात, परंतु ती वाक्य जी आहेत ती कोणतीही वाक्य नसतात. रॅन्डम सेंटेन्सेस म्हणजे कोणतीही वाक्य नसतात. द कार्डिनल रूल ऑफ पॅराग्राफ रायटिंग इज टू फोकस ऑन वन आयडिया. सर्वात महत्वाचा नियम जो आहे पॅराग्राफ रायटिंगचा तो काय आहे, तर एका संकल्पनेवरती भर देणे. एका संकल्पनेवरती पॅराग्राफ लिहिणे हा सर्वात महत्वाचा नियम आहे पॅराग्राफ रायटिंगचा. अ सॉलिडली रिटन पॅराग्राफ टेक्स इट्स रीडर ऑन अ क्लिअर पाथ विदाउट डिस्ट्रॅक्शन ऑफ आयडियाज. एक चांगला पॅराग्राफ जो लिहिला जातो तो काय करतो, तर स्पष्टपणे वाचकांना दाखवतो की त्या पॅराग्राफ मध्ये काय लिहिले गेलेलं आहे किंवा कोणत्या विषयाबद्दल लिहिलं गेलेलं आहे. कोणत्याही प्रकारचं विषयांतर न करता तो पॅराग्राफ कोणत्या विषयाबद्दलचा आहे हे क्लिअरली तिथं सांगितलं गेलेलं असतं. बेसिक पॅराग्राफ स्ट्रक्चर युजुअली कन्सिस्ट ऑफ द टॉपिक सेंटेन्स, द सपोर्टिंग सेंटेन्सेस अँड अ कन्क्लुडिंग सेंटेन्स. आणि जो पॅराग्राफ आहे त्या पॅराग्राफचं बेसिक स्ट्रक्चर जे काय आहे, बेसिक जे रचना जी आहे पॅराग्राफची ती कशी असते, तर त्याच्यामध्ये एक टॉपिक सेंटेन्स असतं. पॅराग्राफ मध्ये एक टॉपिक सेंटेन्स असतं, त्यानंतर सपोर्टिंग सेंटेन्सेस असतात. टॉपिक सेंटेन्स म्हणजे जो विषय पॅराग्राफचा आहे ते सांगणारं वाक्य, त्यानंतर सपोर्टिंग सेंटेन्स मध्ये त्या विषयाला आधार देणारी वाक्य, अँड कन्क्लुडिंग सेंटेन्स आणि कन्क्लूड करणारं सेंटेन्स. कन्क्लूड म्हणजे निरोप घेणारं वाक्य, शेवट करणारं वाक्य. तर अशा प्रकारे पॅराग्राफचे 3 पार्ट असतात, टॉपिक सेंटेन्स, सपोर्टिंग सेंटेन्सेस आणि कन्क्लुडिंग सेंटेन्स. म्हणजे टॉपिक सेंटेन्स म्हणजे ज्या विषयाबद्दल पॅराग्राफ आहे ते सांगणारा, सपोर्टिंग सेंटेन्स म्हणजे त्या विषयाबद्दल आधार देणारी वाक्य, त्या विषयाला आधार देणारी वाक्य किंवा त्या विषयाबद्दल लिहिली गेलेली वाक्य, आणि त्यानंतर शेवट कन्क्लुडिंग सेंटेन्स म्हणजे निष्कर्ष काढणारी वाक्य. एक वाक्य शेवटचा निष्कर्ष काढणार असतं. तर अशा प्रकारे 3 पार्ट मध्ये पॅराग्राफ हा डिवाइड केला गेलेला असतो. एकाच विषयाबद्दल पॅराग्राफ लिहिला जातो. कोणतेही विषयांतर केलेली वाक्य जी आहे ती पॅराग्राफ मध्ये लिहिली जात नाहीत. तर असा हा पॅराग्राफ म्हणजे काय असतं हे आपल्याला याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर आता 4 महत्वाचे घटक आहेत. पॅराग्राफ चांगला लिहायचा असेल तर आपल्याला ते 4 महत्वाचे घटक त्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला आणता आले पाहिजेत. 4 इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ अ गुड पॅराग्राफ. चांगला पॅराग्राफ लिहिण्याचे काही 4 महत्वाचे घटक आहेत. तर ते घटक कोणते बघा. अ गुड पॅराग्राफ हॅज 4 इसेन्शियल एलिमेंट्स. एक पॅराग्राफ हा चांगल्या पद्धतीने लिहिला गेलेला आहे हे कशावरती अवलंबून असतं, तर काही 4 महत्वाचे घटक आहेत हे त्या पॅराग्राफ मध्ये असतील तर आपण म्हणू शकतो की हा पॅराग्राफ चांगला लिहिला गेलेला आहे. विच वेन युज्ड करेक्टली, जर त्यांचा योग्य पद्धतीने वापर केला तर कॅन चेंज अन ऍव्हरेज पॅराग्राफ इनटू अ गुड पॅराग्राफ. एखादा सर्वसाधारण जर पॅराग्राफ लिहिला गेलेला असेल आणि त्याच्यामध्ये जर हे 4 एलिमेंट अतिशय योग्य पद्धतीने वापरले गेले तर तो ऍव्हरेज पॅराग्राफ सुद्धा अतिशय चांगला पॅराग्राफ बनू शकतो. तर ते 4 एलिमेंट आपल्याला इथे बघायचे. तर त्यातला पहिला एलिमेंट आहे युनिटी. युनिटी म्हणजे एकात्मता. तर युनिटी म्हणजे एकता किंवा एकात्मता असा त्या शब्दाचा अर्थ आहे आणि ते पॅराग्राफ मध्ये कसं आणता येतं तर ते पुढे सांगितलेलं आहे. तर युनिटी जे आहे ती जर आपल्याला पॅराग्राफ मध्ये क्रिएट करायची असेल, युनिटी जर पॅराग्राफ मध्ये क्रिएट करायची असेल तर काय करायचं बघा.
युनिटी इन पॅराग्राफ बिगिन्स विथ द टॉपिक सेंटेन्स. पॅराग्राफ मध्ये जी युनिटी आहे, एकात्मता किंवा एकरूपता जी आहे ते टॉपिक सेंटेन्सने सुरू होते. एव्हरी पॅराग्राफ हॅज वन सिंगल कंट्रोलिंग सेंट्रल आयडिया दॅट इज एक्सप्रेस्ड इन इट्स टॉपिक सेंटेन्स विच इज टिपिकली द फर्स्ट सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ. प्रत्येक पॅराग्राफ मध्ये अशी एक संकल्पना मांडली गेलेली असते, केंद्रीय संकल्पना, एक संकल्पना मांडली गेलेली असते जी त्या टॉपिक सेंटेन्स मध्ये मांडली गेलेली असते. आणि हे टॉपिक सेंटेन्स जे आहे ते काय असतं तर जनरली पॅराग्राफच्या सुरुवातीला असतं. पॅराग्राफच्या पहिल्या ओळीलाच टॉपिक सेंटेन्स असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं, कारण का तर त्याच ओळीमध्ये पॅराग्राफ कशाबद्दल आहे ते मांडलं गेलेलं असतं, त्याला टॉपिक सेंटेन्स असं म्हटलं जातं. A paragraph is unified around this main idea with the supporting sentences providing details and discussion. आणि तो जो पॅराग्राफ आहे तो त्याच संकल्पनेवरती लिहिला गेला जातो आणि त्या टॉपिक सेंटेन्स नंतर मग सपोर्टिंग सेंटेन्स जे आहेत हे इतर डिटेल्स, इतर डिस्कशन आपल्याला त्या सपोर्टिंग सेंटेन्सच्या माध्यमातून पुरवलं गेलेलं असतं. In order to write a good topic sentence, think about your theme and all the points you want to state. जर तुम्हाला एक चांगलं टॉपिक सेंटेन्स लिहायचं असेल, पॅराग्राफची सुरुवात जर एखाद्या चांगल्या वाक्यानं करायची असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, आपले जे काही आपण जे काही संकल्पना मांडणार आहोत तर त्या संकल्पनेबद्दल थोडासा विचार करायचा आहे आणि त्याच्याबद्दलचे जे काही मुद्दे आहेत याच्याबद्दल विचार करून मग आपण काय करायचंय तर टॉपिक सेंटेन्स जे आहे ते निवडायचं आहे. डिसाइड विच पॉइंट्स ड्राइव्ह द रेस्ट अँड देन राईट इट ॲज युअर टॉपिक सेंटेन्स. आणि मग ठरवायचं आहे की कोणतं वाक्य इतर वाक्यांना सपोर्ट, कोणत्या वाक्याला इतर वाक्य सपोर्ट करतात. मग ज्या वाक्याला इतर वाक्य सपोर्ट करत असतात ते वाक्य जे आहे ते आपल्या पॅराग्राफचं टॉपिक सेंटेन्स होऊ शकतं. ज्या वाक्याला इतर वाक्य जे आहेत सपोर्ट करतात ते आपलं टॉपिक सेंटेन्स होऊ शकतं. तर टॉपिक सेंटेन्स आपण काय करू शकतो, पॅराग्राफ मध्ये आपण युनिटी आणू शकतो. आणि टॉपिक सेंटेन्स म्हणजे काय आहे तर पॅराग्राफ कशाबद्दलचा आहे ते सांगणारं वाक्य. त्याच्यानंतर मात्र सपोर्टिंग सेंटेन्सेस येतात जी काय करतात तर त्या टॉपिक सेंटेन्सला सपोर्ट करतात. तर अशा प्रकारे युनिटी जी आहे ते आपल्याला पॅराग्राफ मध्ये टॉपिक सेंटेन्स मधून आणता येते. म्हणजे पॅराग्राफ हा एकाच विषयाबद्दल आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला टॉपिक सेंटेन्स लिहावं लागतं आणि टॉपिक सेंटेन्स जे आहे ते लिहिल्यानंतर त्याला सपोर्ट करणारे सेंटेन्सेस जर ऍड केली तर हे सगळं युनिटी निर्माण करण्यासाठी पॅराग्राफ मध्ये आपल्याला उपयोगी पडतं. यानंतर पुढचा जो घटक आहे पॅराग्राफ मध्ये असायला हवा आहे तो आहे ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय तर क्रम असला पाहिजे पॅराग्राफ मध्ये. तर ऑर्डर रेफर्स टू द वे यू ऑर्गनाइज युअर सपोर्टिंग सेंटेन्सेस. ऑर्डरचा अर्थ काय आहे तर तुम्ही टॉपिक सेंटेन्स लिहिल्यानंतर सपोर्टिंग सेंटेन्सेस कसे तुम्ही ऑर्गनाइज करता, कसे तुम्ही मांडता, याला ऑर्डर असं म्हटलं जातं. whether you choose chronological order of importance or any other logical presentation of details, a solid paragraph always has a definite organization. तुम्ही मग ते क्रमवार ऑर्डर जे आहे ती निवडा किंवा महत्वाचे नंतर असं निवडा किंवा इतर कोणतीही तर्कशुद्ध पद्धत तुम्ही निवडा एखादी गोष्ट मांडण्याची. तुमचा जो पॅराग्राफ जो आहे तो चांगला केव्हा असतो जेव्हा तुमच्या पॅराग्राफ मध्ये एक ऑर्डर असते, क्रमवार असतो. मग तुम्ही तो क्रम जो आहे तो वेळेनुसार निवडा की घटना 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशी घडलेली आहे किंवा सर्वात महत्वाची घटना आधी नंतर कमी महत्वाची असे ऑर्डर निवडा किंवा इतर कोणतीही ऑर्डरची पद्धत जी तुम्हाला योग्य वाटेल ती. परंतु तशी ऑर्डर पॅराग्राफ मध्ये असणं गरजेचं आहे तरच आपला पॅराग्राफ जो आहे तो चांगल्या पद्धतीने लिहिला गेलेला आहे असं संबोधलं जातं. In a well-ordered paragraph, the reader follows along easily, aided by the patterns you have established. एक चांगला पॅराग्राफ ज्यावेळी ऑर्डर करून लिहिला जातो, म्हणजे एखाद्या पॅराग्राफ मध्ये ज्यावेळी चांगला क्रम मांडला गेलेला असतो त्यावेळी वाचकाला ते वाचायला सोपं जातं आणि त्याच्यातून त्याला समजायलाही सोपं जातं. ऑर्डर हेल्प्स द रीडर्स टू ग्रास्प युअर मीनिंग अँड अवॉइड कन्फ्युजन. आता हे क्रम का निर्माण करायचा पॅराग्राफ मध्ये तर पॅराग्राफ मध्ये जर क्रम निर्माण केला आपण तर त्याच्यामुळे काय होतं तर तुम्हाला जे काही अर्थ त्या वाचकापर्यंत पोहोचवायचा आहे तो त्याला अतिशय सोप्या पद्धतीने पोहोचवला जातो आणि कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन तिथं वाचकांचं होत नाही. याच्यासाठी आपल्याला क्रम जो आहे पॅराग्राफ मध्ये मेंटेन करणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा जो घटक आहे पॅराग्राफ मधला पहिला जो आपण पाहिला होता तो होता युनिटी. म्हणजे पॅराग्राफ मध्ये एकरूपता असणं गरजेचं आहे, एकात्मता असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ऑर्डर म्हणजे क्रम असणं गरजेचं आहे असं आपण म्हटलं होतं. त्यानंतर पुढे आहे कोहिरन्स. कोहिरन्स या शब्दाचा अर्थ आहे को आणि हिअर. को म्हणजे सोबत आणि एका ठिकाणी असणे. तर आता कोहिरन्स काय आहे बघा. कोहिरन्स इज द क्वालिटी दॅट मेक्स युअर रायटिंग अंडरस्टँडेबल. म्हणजे कोहिरन्स ही अशी क्वालिटी आहे ज्याच्यामधून तुम्ही जे लिहिलेलं आहे ते इतरांना समजण्यायोग्य होतं, त्याला कोहिरन्स असं म्हटलं जातं. कोहिरन्स ही पॅराग्राफची अशी क्वालिटी आहे ज्याच्यामधून
तुम्ही लिहिलेली जी काही लिहिलेलं जे काही आहे पॅराग्राफ तो इतरांना समजण्यायोग्य होतं, त्या क्वालिटीला कोहेरन्स असं म्हटलं जातं. सेंटेन्सेस विदिन अ पॅराग्राफ नीड टू कनेक्ट टू इच अदर अँड वर्क टुगेदर ॲज अ होल. वाक्य जे आहेत, आता तुम्ही लिहिलेलं सगळ्यांना कळेल असं कधी होतं, ज्यावेळी प्रत्येक वाक्य एकमेकांना जोडलं गेलं जाईल. नाहीतर पहिलं वाक्य वेगळं आणि दुसरं वाक्य वेगळं, त्याचा एकमेकाला काही संबंध नाही असं जर असेल तर ते समजत नाही. पण पहिलं वाक्य हे पहिल्या वाक्याला दुसरं वाक्य सपोर्ट करते, किंवा दुसरं वाक्य जे आहे ते पहिल्या वाक्याबद्दल काहीतरी ज्यादा माहिती सांगते, असं कनेक्शन जर त्या वाक्यामध्ये असेल तर समजायला सोपं जातं. तर असं जे कनेक्शन निर्माण केलं जातं त्याला कोहेरन्स असं म्हटलं जातं. वन ऑफ द बेस्ट वेज टू अचीव्ह कोहेरन्स इज टू यूज ट्रान्झिशन वर्ड्स. आणि वाक्यामध्ये पॅराग्राफमध्ये जर आपल्याला कोहेरन्स निर्माण करायचं असेल तर ट्रान्झिशन वर्ड्स जे आहेत, ट्रान्झिशन वर्ड्स जे आहेत ते वापरणं अतिशय गरजेचं आहे. आता ट्रान्झिशन वर्ड्स म्हणजे काय आहेत बघा. दीज वर्ड्स क्रिएट ब्रिज फ्रॉम वन सेंटेन्स टू द नेक्स्ट. ही जी वाक्य आहे, ही जे वर्ड्स आहेत ट्रान्झिशन वर्ड्स, हे काय करतात तर एक वाक्य दुसऱ्या वाक्याला जोडण्यासाठी मदत करतात. आता ते शब्द कसले आहेत बघा. यू कॅन यूज ट्रान्झिशन वर्ड्स दॅट शो ऑर्डर. क्रम दाखवणारे ट्रान्झिशन वर्ड्स तुम्ही वापरू शकता, जसं फर्स्ट, सेकंड, थर्ड. स्पेशल रिलेशन्स म्हणजे तुम्ही दाखवू शकता की वर दिलेल्या वाक्यामध्ये, खाली लिहिलेल्या वाक्यामध्ये, तसंच अबाव, बिलो असे शब्द वापरू शकता जे स्पेशल रिलेशन्स दाखवतात. म्हणजे कोणतं वाक्य कोणत्या वाक्याला संबोधतंय. फॉर एक्झाम्पल, इन द अबाव सेंटेन्स असं जर म्हटलं तर वरील वाक्यामध्ये, तर अशा प्रकारे स्पेशल रिलेशनशिप जे आहे ते अबाव या शब्दानं दाखवलं जातं. किंवा लॉजिक, फर्दर मोर, इन ऍडिशन टू, इन फॅक्ट असे शब्द जे आहेत हे सगळे ट्रान्झिशन वर्ड्स आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, अबाव, बिलो किंवा लास्ट, फर्स्ट, त्यानंतर फर्दर मोर, इन ऍडिशन हे ट्रान्झिशन वर्ड्स आहेत. आणि हे शब्द काय करतात तर आपल्याला पॅराग्राफमध्ये कोहेरन्स निर्माण करण्यासाठी मदत करतात. आणि कोहेरन्स म्हणजे काय आहे तर एक वाक्य दुसऱ्या वाक्याला जोडणे आणि त्याच्यातून सहसंबंध निर्माण करणे वाक्यामध्ये, तर याला कोहेरन्स असं म्हटलं जातं. आणि तो निर्माण करण्यासाठी आपल्याला हे ट्रान्झिशन वर्ड्स जे आहेत ते मदत करतात. ऑल्सो इन रायटिंग अ पॅराग्राफ, युझिंग अ कन्सिस्टंट वर्ब टेन्स अँड पॉइंट ऑफ व्ह्यू आर इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स ऑफ कोहेरन्स. कोहेरन्सीचा सर्वात महत्वाचा भाग अजून एक काय आहे तर एकच काळ वाक्यामध्ये वापरणे आणि एकच पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे फॉर एक्झाम्पल, पहिलं वाक्य लिहिलं की वी शुड स्टडी रेग्युलरली असं जर लिहिलं, फॉर एक्झाम्पल इम्पॉर्टन्स ऑफ स्टडी, रेग्युलर स्टडी असा जर पॅराग्राफ लिहायचा असेल आणि आपण जर पहिल्या वाक्याची सुरुवात केली की स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डेव्हलप आवर करिअर, आणि त्याच्यामध्ये जर आपण म्हटलं वी शुड स्टडी रेग्युलरली फॉर आवर करिअर, आणि त्याच्यानंतर जर आपण पुढे यूचा वापर केला, यू शुड डू 3 hours स्टडी रेग्युलरली, म्हणजे मध्येच वी आणि यू असं वेगवेगळं जर वापरलं तर ते व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे काय तर कोणाच्या दृष्टिकोनातून तो पॅराग्राफ लिहिला गेलाय, वीच्या दृष्टिकोनातून लिहिला गेलाय की यूच्या दृष्टिकोनातून. तर त्यासाठी मग प्रोनाउन वापरताना एकच प्रोनाउन कंटिन्युअसली त्याच प्रोनाउनची स्वरूप वेगवेगळे वापरायचे आहेत. टेन्स सुद्धा तोच वापरायचा आहे. तर अशा पद्धतीने कोहेरन्स जर वाक्यामध्ये निर्माण करायचं असेल तर ट्रान्झिशन वर्ड्स वापरा, एकच टेन्स वापरा आणि एकच प्रोनाउनची वेगवेगळी रूप जी आहेत ही वापरायची आहेत. तर यामधून कोहेरन्स जो आहे तो पॅराग्राफ मध्ये निर्माण होतो. तर पहिला घटक आपण पाहिला होता पॅराग्राफ मधला युनिटी, एकरूपता निर्माण करण्यासाठी, म्हणजे तो एकाच विषयाबद्दल असला पाहिजे, याला युनिटी असं म्हटलं जातं. ऑर्डर म्हणजे तुमचा जो क्रम आहे पॅराग्राफ मधल्या घटनांचा तो योग्य असला पाहिजे. कोहेरन्स म्हणजे प्रत्येक वाक्य हे एकमेकांना जोडलं गेलेलं असलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण तो पॅराग्राफ जो आहे तो चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. आणि चौथा शेवटचा एलिमेंट जो आहे तो आहे कम्प्लीटनेस, म्हणजे पॅराग्राफ जो आहे तो पूर्ण असला पाहिजे. म्हणजे टॉपिक सेंटेन्स, सपोर्टिंग सेंटेन्स आणि कन्क्लुडिंग सेंटेन्स हे तिन्ही भाग त्याच्यामध्ये असले पाहिजेत. नाहीतर टॉपिक सेंटेन्स लिहायचं, सपोर्टिंग सेंटेन्स लिहायचे आणि पॅराग्राफ बंद करायचा, तो इनकम्प्लीट राहतो. किंवा काही वेळा असं होतं की सपोर्टिंग सेंटेन्सेस लिहिली जातात आणि मग कन्क्लुडिंग सेंटेन्स लिहिलं जातं, मेन सेंटेन्स राहतं. तर अशा प्रकारे इनकम्प्लीट पॅराग्राफ जो आहे तो लिहायचा नाही. तर कम्प्लीटनेस काय सांगते बघा. इफ ऑल सेंटेन्सेस क्लिअरली अँड सफिशियंटली सपोर्ट द मेन आयडिया देन युअर पॅराग्राफ इज कम्प्लीट. म्हणजे सर्व वाक्य तुम्ही जी लिहिलेली आहेत ही तुमच्या मूळ संकल्पनेला जर आधार देत असतील तर तुमचा पॅराग्राफ पूर्ण आहे असं म्हटलं जातं. इफ देर आर नॉट इनफ सेंटेन्सेस ऑर इनफ इन्फॉर्मेशन टू प्रूव्ह युअर आयडिया देन द पॅराग्राफ इज इनकम्प्लीट. जर तुमची संकल्पना जी तुम्ही मांडलेली आहे ती मांडलेली संकल्पना प्रूव्ह करण्यासाठी, साध्य करण्यासाठी जर पुरेशी वाक्य तुम्ही तिथे दिली नाही, पुरेसे वाक्य तुम्ही तिथे लिहिली नाही, तर तुमचा पॅराग्राफ हा इनकम्प्लीट आहे असं म्हटलं जातं. युजली 3 supporting sentences in addition to a topic sentence and concluding sentence are needed for a paragraph to be complete. सर्वसाधारणपणे सपोर्टिंग सेंटेन्सेस ही कमीत कमी 3 असली पाहिजेत, टॉपिक सेंटेन्स आणि कन्क्लुडिंग सेंटेन्स सोडून. म्हणजे टॉपिक सेंटेन्स 1, कन्क्लुडिंग सेंटेन्स 1 आणि किमान 3 सपोर्टिंग सेंटेन्सेस असली पाहिजेत एक पॅराग्राफ पूर्ण होण्यासाठी.
The concluding sentence or the last sentence of the paragraph should summarize your main idea by reinforcing your topic sentence. आणि तुम्हाला concluding sentence कसं लिहायचं आहे, तर तुम्ही जे टॉपिक सेंटेन्स लिहिलेला आहे त्याच्यामध्ये जे तुम्ही मांडलेलं आहे त्याच्यावरती जोर देऊन वेगळ्या स्वरूपानं तुम्हाला काय करायचंय, तर कन्क्लुडिंग सेंटेन्स जे आहे ते मांडायचं आहे. अशा प्रकारे हे 4 घटक ज्यावेळी तुम्ही तुमच्या पॅराग्राफ मध्ये इन्क्लूड कराल त्यावेळी तुमचा पॅराग्राफ हा कम्प्लीट आहे किंवा पॅराग्राफ योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. युनिटी, ऑर्डर, कोहेरन्स आणि कम्प्लीटनेस हे पॅराग्राफ मध्ये असलं पाहिजे. तर ह्या 4 गोष्टी पॅराग्राफ मध्ये असतील तर आपल्याला ते पॅराग्राफ आपला चांगल्या पद्धतीने लिहिला गेला आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढे आहे टाइप्स ऑफ पॅराग्राफ. आता हे झालं पॅराग्राफ मध्ये कोणते एलिमेंट असले पाहिजेत. आता कोणत्या कोणत्या प्रकारचे पॅराग्राफ आपल्याला शिकायचे आहेत ते इथं दिलेलं आहे. देर आर 4 टाइप्स ऑफ पॅराग्राफ्स. 4 प्रकारचे पॅराग्राफ्स आहेत. टेक्निकल, तांत्रिक, डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक, नॅरेटिव्ह कथनात्मक अँड कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट तुलनात्मक. तर हे 4 पॅराग्राफ आहेत आपल्याला अभ्यासाला. टेक्निकल म्हणजे तांत्रिक गोष्टींशी संबंधित. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा विषय दिला जातो कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर हा टेक्निकल आहे किंवा मिक्सर ग्राइंडर टेक्निकल आहे. कम्प्युटर हा टेक्निकल आहे. मोबाईल फोन टेक्निकल आहे. तर अशा प्रकारे तांत्रिक गोष्टींची बद्दलची माहिती लिहिण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा पॅराग्राफ दिला जातो. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक आहे. एखादा सीन तुम्ही पाहिलेला आहे, एखादी गोष्ट तुम्ही पाहिलेली आहे, एखादा ऍक्सिडेंट तुम्ही पाहिलेला आहे तर तो वर्णनात्मक होईल. किंवा एखादा रेल्वे स्टेशनवरचा सीन असेल, बस स्टँडवरचा सीन असेल किंवा एखादा नाटक तुम्ही पाहिलेलं असेल तर ते तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह मध्ये लिहू शकता. वर्णनात्मक पॅराग्राफ त्याला म्हणतात. नॅरेटिव्ह म्हणजे कथनात्मक, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही सांगत आहात कोणाला अशा स्वरूपाचा एखादा पॅराग्राफ असेल तर तो नॅरेटिव्ह पॅराग्राफ येतो. आणि कम्पेअर कॉन्ट्रास्ट म्हणजे 2 गोष्टींमधली तुलना ज्या पॅराग्राफ मध्ये केली जाते त्याला तुलनात्मक उतारा, तुलनात्मक पॅराग्राफ, कम्पेअर कॉन्ट्रास्ट असं पॅराग्राफ म्हटलं जातं. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा टाइप्स ऑफ पॅराग्राफ मध्ये. वेन कन्सिडरिंग द टाइप ऑफ पॅराग्राफ यू आर अबाउट टू राईट यू नीड टू कन्सिडर अ फ्यू डिफरंट क्वेश्चन्स. ज्यावेळी तुम्ही एखाद्या प्रकारचा पॅराग्राफ लिहित असता त्यावेळी तुम्हाला काही प्रश्नांचा आधार घेणं गरजेचं आहे. आता ते प्रश्न कोणते आहेत पॅराग्राफ लिहित असताना? व्हॉट इज द पर्पज ऑफ द पॅराग्राफ. तुम्ही जो पॅराग्राफ लिहितात त्याचा उद्देश काय आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. व्हॉट आर यू ट्राइंग टू कम्युनिकेट टू युअर रीडर. तुम्ही तुमच्या वाचकांना काय सांगत आहात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. The answers to these questions will guide you as you consider both the content of your paragraph and effect you are trying to achieve. आता या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला मिळाली म्हणजे तुम्हाला काय लिहायचं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काय साध्य करायचं आहे या प्रश्नांची जर उत्तरं तुम्हाला मिळाली तर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचा पॅराग्राफ जो आहे तो लिहू शकता. देर आर मेनी डिफरंट टाइप्स ऑफ पॅराग्राफ्स. ईच टाइप हॅज डिफरंट पर्पज अँड रायटर्स मेक यूज ऑफ डिफरंट मीन्स टू अचीव्ह ईच पर्पज. वेगवेगळ्या प्रकारचे पॅराग्राफ आहेत, त्याचे वेगवेगळे हेतू आहेत आणि ते हेतू साध्य करण्यासाठी लेखक काय करत असतात तर वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करून त्यांचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न जो आहे तो करत असतात. तर असे 4 प्रकारचे पॅराग्राफ आहेत. त्यातला पहिला प्रकारचा पॅराग्राफ जो आहे तो आपण पुढे बघूया टेक्निकल पॅराग्राफ. तर हा टेक्निकल पॅराग्राफ काय आहे बघा. दिस काइंड ऑफ पॅराग्राफ इज रिटन टू कन्वे टेक्निकल इन्फॉर्मेशन. तांत्रिक पॅराग्राफ जो आहे, टेक्निकल पॅराग्राफ जो आहे तो टेक्निकल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी लिहिला जातो. When writing such paragraph, one has to be very particular about choice of words, grammatical structure and style of presentation. ज्यावेळी अशा प्रकारचा पॅराग्राफ लिहिला जातो त्यावेळी प्रत्येकाला शब्दांची काळजी घ्यावी लागते, वाक्यरचनेची काळजी घ्यावी लागते आणि कशा पद्धतीने आपण आपली माहिती सादर करतो त्याची काळजी घ्यावी लागते. A technical paragraph should be clear and correct in context and must avoid any kind of ambiguity and vagueness. टेक्निकल पॅराग्राफ जो आहे तो स्पष्ट असला पाहिजे, तंतोतंतपणे करेक्ट असला पाहिजे, बरोबर असला पाहिजे. कारण का कोणत्याही प्रकारचा द्विधा अवस्था किंवा गोंधळ जो आहे तो वाचकाला पॅराग्राफ वाचण्यापासून थांबवू शकतो. त्यामुळे तुमचा पॅराग्राफ जो आहे तो स्पष्ट असणं गरजेचं आहे, समजणे योग्य असणं गरजेचं आहे. तर स्मार्टफोन नावाचा एक पॅराग्राफ इथं आपल्याला दिलेला आहे तर तो पॅराग्राफ आपण बघूयात. अ स्मार्टफोन इज अ मोबाईल फोन दॅट कॅन डू मोर दॅन अदर फोन्स. स्मार्टफोन असा एक मोबाईल फोन आहे जो इतर फोनपेक्षा जास्त काही गोष्टी करू शकतो. तर पहिल्याच वाक्यात आपल्याला लक्षात येतं की हा पॅराग्राफ बट आर मोबाईल डिव्हाइसेस स्मॉल इनफ टू फिट इन युजर्स हँड. ते कम्प्युटर सारखंच कार्य करतात परंतु एवढे लहान असतात की ते वापरणाऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये सहज बसू शकतात. युजेस ऑफ स्मार्टफोन इन्क्लूड सेंडिंग अँड रिसिव्हिंग ईमेल्स, टेक्स्ट, फोटोग्राफ्स, मल्टीमीडिया मेसेजेस, registering contact, calculator, currency, alarm, browsing the internet using mobile browser, playing games and much more.
तर स्मार्टफोनचा वापर जो आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी करता येतात, जसे की मेसेज, ईमेल सेंड करणं, रिसीव्ह करणं, टेक्स्ट मेसेज सेंड करणं, रिसीव्ह करणं, त्यानंतर फोटोग्राफ आणि मल्टीमीडिया मेसेज पाठवणं, मोबाईल नंबरमध्ये कॉन्टॅक्ट, मोबाईल नंबर रजिस्टर करणं, कॉन्टॅक्ट सेव्ह करणं, कॅल्क्युलेटरचा वापर करणं, करन्सी कन्व्हर्जन वापरणं, अलार्म वापरणं, इंटरनेटचा वापर करणं, मोबाईलचा ब्राउझर वापर करून गेम खेळणं, अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या स्मार्टफोनवरती केल्या जातात. द स्मार्टफोन्स युजली कम विथ अ लार्ज टचेबल डिस्प्ले अँड अँड इनबिल्ट क्वार्टी कीबोर्ड. स्मार्टफोन जे आहेत याला कीबोर्ड नसतो, त्याचाच इनबिल्ट क्वार्टी कीबोर्ड असतो, तो त्याच्या टचस्क्रीन मध्येच असतो. स्मार्टफोनला टचस्क्रीन येते. बिकॉज स्मार्टफोन्स आर अ स्मॉल कॉम्प्युटर्स, दे रन ऑन एन ऑपरेटिंग सिस्टम दॅट इज ऑफन कॉमन बिटवीन डिव्हाइसेस टू एन्श्युअर कम्पॅटेबिलिटी. आता स्मार्टफोन हे कम्प्युटर सारखं काम करतात, त्यामुळे त्यांना एक ऑपरेटिंग सिस्टीम असते जी बऱ्याचशा डिव्हाइस मध्ये एकसारखीच वापरली गेलेली असते. द मेजॉरिटी ऑफ स्मार्टफोन्स रन ऑन ऍपल iOS अँड गुगल अँड्रॉइड, बट अदर्स यूज विंडोज फोन और ब्लॅकबेरी OS. बरेचसे फोन जे आहेत हे ऍपल iOS जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याच्यावरती किंवा गुगल अँड्रॉइड वरती चालते, परंतु इतर काही फोन आहेत ते सुद्धा विंडोजच्या ऑपरेटिंग सिस्टीम वरती चालतात किंवा ब्लॅकबेरीच्या ऑपरेटिंग सिस्टीम वरती चालतात. Most can do multitasking, running more than one programs, which helps the user do things quicker and easier. बरेचशे गोष्टी ज्या आहेत ह्या एकाच वेळी त्या स्मार्टफोनवरती केल्या जाऊ शकतात, जसं की एकापेक्षा जास्त प्रोग्राम एकाच वेळी रन करणं. याच्यामुळं वापरणाऱ्या व्यक्तीला अतिशय जलद गतीनं आणि अतिशय सोप्या पद्धतीनं बऱ्याचशा गोष्टी एकाच वेळी स्मार्टफोनच्या सहाय्यानं करता येतात. तर असा हा टेक्निकल पॅराग्राफ आहे स्मार्टफोनच्या बाबतीतला. तर तांत्रिक माहिती देणारा पॅराग्राफ जो असेल त्याला टेक्निकल पॅराग्राफ असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ. डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ यालाच वर्णनात्मक उतारा असं म्हटलं जातं, आणि तो जो आहे तो काय आहे बघा. दिस टाइप ऑफ पॅराग्राफ डिस्क्राइब्स सम इव्हेंट ऑर इन्सिडेंट अँड शोज द रीडर व्हॉट अ थिंग ऑर अ पर्सन इज लाईक. अशा प्रकारचा जो पॅराग्राफ आहे त्याच्यातून एखादी घटना किंवा एखादा इन्सिडेंट जो आहे तो दाखवला जातो, आणि त्याच्यातून ती गोष्ट किंवा तो व्यक्ती कसा आहे हे त्याच्यामध्ये दाखवलं जातं. द वर्ड्स चोजन इन द डिस्क्रिप्शन ऑफन अपील टू द 5 सेन्सेस ऑफ टच, स्मेल, साइट, साऊंड अँड टेस्ट. अशा प्रकारच्या पॅराग्राफमध्ये वापरलेले जे शब्द आहेत हे आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना अपील करतात, पाचही ज्ञानेंद्रियांना आपल्याला अनुभव देतात. जसं की टच म्हणजे एखादी गोष्ट आपण जर शिवून बघितली तर ती कशी आहे हे जाणवतं. स्मेल त्याचा गंध कसा आहे हे जाणवतो. साईट ती कशी दिसते हे जाणवतं. साऊंड ते कसं ऐकू येतं हे जाणवतं, किंवा त्याची चव कशी असेल हे जाणवतं. द पर्पज ऑफ द डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ इज टू अलाउ द रीडर टू एक्सपिरियन्स द आयटम, phenomenon or event being described as vividly as possible without physically sensing it. डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ मध्ये जी गोष्ट वर्णन केली गेलेली असते ती गोष्ट त्या व्यक्तीच्या समोर नसली तरी सुद्धा ती वस्तू कशी असेल हे त्या व्यक्तीला प्रत्यक्षपणे अनुभवता आलं पाहिजे शब्दांच्या माध्यमातून. अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करून डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ जो आहे तो लिहिलेला असतो. दॅट इज द रीडर कॅनॉट सी इट बट नोज व्हॉट इट लुक्स लाईक. म्हणजेच काय, तर जरी ती गोष्ट त्या वाचकाच्या समोर नसली तरी सुद्धा त्याला ती कल्पना करता येऊ शकते की ती कशा प्रकारे दिसत असेल. रीडर कॅनॉट टेस्ट इट बट नोज वेदर इट इज सॉल्टी ऑर स्वीट. त्या वाचकाला जरी ती वस्तू कशी आहे, त्याची चव कशी आहे हे जरी समजत नसलं तरी सुद्धा वाचण्यावरून त्याला लक्षात येते की ती गोष्ट कशी आहे, खारट आहे की गोड आहे, किंवा कशा पद्धतीची चव आहे. कॅनॉट टच इट बट नोज द इट्स टेक्स्चर. जरी त्या वस्तूला वाचक हात लावू शकत नसला तरी सुद्धा त्याला ते शब्दांच्या माध्यमातून जाणवतं की त्याचं टेक्स्चर कसं आहे, त्याचं स्वरूप कसं असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ्स टिपिकली इन्क्लूड मॉडिफायर्स. असे जे वर्णनात्मक उतारे असतात त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, प्रिपोजिशनल फ्रेजेसचा वापर भरपूर केलेला असतो. अँड फिगरेटिव्ह लँग्वेज आणि अलंकारिक भाषेचा वापर भरपूर केला गेलेला असतो. टू हेल्प एनरिच द एक्सपिरियन्स फॉर द रीडर. जेणेकरून वाचकांचा अनुभव वाढावा याच्यासाठी वेगवेगळ्या वर्णनात्मक शब्दांचा वापर केला गेलेला असतो, अलंकारिक भाषेचा वापर केला गेलेला असतो. तर फॉर एक्झाम्पल पुढे एक डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ दिलेला आहे, द सनसेट, सूर्यास्त. तर आता आपण तिथं नाहीत सूर्यास्त पाहायला, परंतु आपण ज्यावेळी हा पॅराग्राफ वाचू त्यावेळी आपल्याला असं वाटतं की तो सूर्यास्त जो आहे आपल्या डोळ्यासमोर उभा केलेला आहे लिहिणाऱ्याने. तर अशा प्रकारचा हा पॅराग्राफ आहे. इट वॉज अमेझिंग टू वॉच द सनसेट फ्रॉम द सी शोर ऑफ करडे बीच. करडे बीच नावाचं जे काही समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी उभारून सूर्यास्ताचं जे दृश्य आहे ते आपल्याला बघायला फार अतुलनीय असं वाटतं. द साइट ऑफ द सनसेट वॉज मेस्मरायझिंग.
हे जे काही दृश्य होतं सूर्यास्ताचं ते अतिशय मनमोहक असं होतं. द इनक्रेडिबल क्राउन सीम्ड टू बी मेड ऑफ सिल्वर अँड गोल्ड, द कलर ऑफ सनसेट. तो जो सूर्य आहे त्या सूर्याचा रंग जो आहे तो सोनेरी चंदेरी असा दिसत आहे आणि जणू काही त्याने मुकुटच परिधान केलेला आहे सूर्यानं असं तिथं दिसत होतं. द एन्चॅन्टिंग शायनी ज्वेल्स स्पेक्ट्रम ऑफ रेनबोज दॅट डेकोरेटेड इज स्मूथ शायनी सरफेस हेल्ड एव्हरीवन्स ब्रेथ प्रेझेंट ओव्हर देअर. तिथे उभ्या असणाऱ्या प्रत्येकाचे डोळे जे आहेत ते त्या सनसेट त्या सूर्यास्ताच्या दृश्याने अतिशय दिपून गेलेले आहेत. कारण का तर इतका लकाकणारा सूर्य जो आहे तो त्या तिथं समुद्र किनारी काय होत होतं तर क्षितेच्या खाली जात होता. वी कुड सी द ऑरेंज अँड येलो. आम्ही त्याचं जे काही ऑरेंज आणि येलो कलर जो होता, नारंगी पिवळा रंग जो होता तो आम्ही सहजरित्या पाहू शकत होतो. रिफ्लेक्शन ऑफ द सेटिंग सन इन द वॉटर. त्याचं जे काही रिफ्लेक्शन आहे नारंगी आणि पिवळ्या रंगाचं जे रिफ्लेक्शन परिवर्तन होतं पाण्यामध्ये ते आम्ही सहजपणे पाहू शकत होतो. स्लोली द सन सेट बिहाइंड द माउंटन्स अँड द होल सी शोर स्टार्टेड शायनिंग वन्स अगेन विथ द रिफ्लेक्शन ऑफ द मून. आणि हळूहळू जसं सूर्यास्त झालेला आहे तसं थोडासा अंधार पडलेला आहे, परंतु लगेचच दुसऱ्या बाजूने चंद्र सुद्धा उगवलेला आहे आणि त्याच्यामधून चंद्राच्या उजेडातून काय झालेलं आहे तर तो समुद्र किनारा जो आहे तो परत लकलकायला लागलेला आहे. अशा प्रकारे हे डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ आहे, वर्णनात्मक उतारा आहे, जो काय करतो तर ज्या काही घडलेल्या गोष्टी आहेत त्याचं वर्णन करण्याचं काम वर्णनात्मक उतार्यातून केलं जातं. त्यानंतर पुढे आहे नॅरेटिव्ह पॅराग्राफ, कथनात्मक उतारा. कथा सांगितलेली जी असते तर ती कथनात्मक उतारातून सांगितली जाते. दिस टाइप ऑफ पॅराग्राफ टेल्स अ स्टोरी. अशा प्रकारचा जो पॅराग्राफ आहे तो स्टोरी कथा सांगण्याचं काम करतो. देर इज अ सिक्वेन्स ऑफ ऍक्शन ऑर देर इज अ क्लिअर बिगिनिंग मिडल अँड एंड टू द पॅराग्राफ. असा जो उत्तर आहे त्याच्यामध्ये एक क्रम असतो घटनेचा, म्हणजेच सुरुवात मध्य आणि शेवट अशा प्रकारचा क्रम या प्रकारच्या उतार्यामध्ये असतो. नॅरेटिव्ह पॅराग्राफ्स टेल्स स्टोरीज. नॅरेटिव्ह पॅराग्राफ्स काय करतात तर कथा सांगण्याचं काम करतात. ट्रू नॅरेटिव्ह पॅराग्राफ्स हावेवर आर सिमिलर टू शॉर्ट स्टोरीज in that they feature characters and follow a plot line, include a conflict which is resolved and are told from an indefinite point of view. Indefiniable point of view. अशा प्रकारचा जो पॅराग्राफ असतो ही एक छोट्या प्रकारची कथाच असते, ज्याच्यामध्ये एक कॅरेक्टर असतं, एक कथा असते आणि एक विषय असतो जो त्या कथेच्या शेवटपर्यंत नेऊन सोडवला गेलेला असतो. दे मे ऑल्सो एस्टॅब्लिश अ सेटिंग अँड इन्क्लूड अ मॉरल. आणि अशा प्रकारच्या पॅराग्राफ मध्ये एक ठिकाण सुद्धा असतं ज्या ठिकाणी ती कथा घडलेली असते आणि त्याच्यातून एक मॉरल जो संदेश आहे, नैतिक जो संदेश आहे तो सुद्धा दिला जातो. फॉर एक्झाम्पल एक पॅराग्राफ इथं दिलेला आहे, अन ऍक्सिडेंट. म्हणजे एका व्यक्तीचा स्वतःची कथा आहे, ती कथा इथं त्यानं सांगितलेली आहे. आय कॅन नेव्हर फॉरगेट द नाईट व्हेन आय गॉट इन टू अ कार ऍक्सिडेंट अँड इट वॉज व्हेरी फ्राइटनिंग. मी ती रात्र कधीच विसरू शकत नाही ज्यावेळी माझ्या कारचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तो अतिशय भयानक ऍक्सिडेंट होता. आय वॉज ऑन माय वे टू होम अँड सडनली आउट ऑफ नो वेअर देअर वॉज अ लाऊड बँग. मी घरी माझ्या येत होतो आणि घरी येत असताना अचानकच मला माझ्या कानावरती मोठा आवाज ऐकायला आलेला आहे. आय फेल्ट द जर्क इन द कार. मला गाडीमध्ये झटका जो आहे त्या आवाजानंतरचा तो जाणवलेला आहे. वेन आय लुक्ड बॅक आय सॉ अनदर कार पुशिंग माय कार. आणि ज्यावेळी मी मागं पाहिलेलं आहे तर त्यावेळी मला असं दिसलेलं आहे की दुसरी गाडी जी आहे ती माझ्या गाडीला पाठीमागून ढकलते आहे, धक्का देते आहे. आय पुश्ड द ब्रेक अँड आय कुड स्मेल द बर्न रबर. आणि मग मी गाडीचा ब्रेक दाबलेला आहे आणि मला गाडीचा ब्रेक दाबल्यानंतर गाडीचा चाक घासल्यानंतर जो रबराचा जळलेला वास येतो तो मला आलेला आहे. बाय गॉड्स ग्रेस नथिंग हॅपन टू मी. देवाच्या दयेनं मला त्यावेळी काहीच झालं नाही. लेटर आय केम टू नो दॅट द ड्रायव्हर ऑफ द अदर कार वॉज ड्रंक अँड वॉज अरेस्टेड बाय द पोलीस. नंतर मला कळालं की त्या पाठीमागच्या गाडीतला ड्रायव्हर जो आहे तो नशेमध्ये होता आणि त्याला पोलिसांनी पकडलेलं होतं. बट फॉर मी आय थँक गॉड इट वॉज अ व्हेरी नॅरो एस्केप. परंतु माझ्यासाठी अतिशय तो जीवघेणा प्रसंग होता ज्याच्यातून मी सुटलो होतो आणि याच्यासाठी मी देवाला धन्यवाद देतो. असं तो एक कथा सांगितल्यासारखा तो पॅराग्राफ आहे, त्याला कथनात्मक उतारा असं म्हटलं जातं. आणि शेवटच्या प्रकारचा उतारा जो आहे तो आहे कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट, तुलनात्मक उतारा. तर याच्यामध्ये काय केलं जातं, दोन गोष्टींमध्ये तुलना केली जाते. इन दिस टाइप ऑफ पॅराग्राफ ओपनिंग सेंटेन्स नेम्स द टू ऑब्जेक्ट अँड स्टेट दॅट दे आर व्हेरी सिमिलर, डिफरंट ऑर हॅव मेनी इम्पॉर्टंट सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. तर अशा प्रकारचा जो उतारा आहे याच्यामध्ये काय केलं जातं तर ज्या दोन गोष्टींमधली तुलना केली जाते त्याच्यामध्ये एकतर फरक आहे, साम्य आहे किंवा महत्वाचे फरक आणि महत्वाचे साम्य आहे हे सांगितलं जातं.
Continue discussing similarity using compare contrast keywords such as like, similar to, also for each comparison. ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे दोन गोष्टींची तुलना कराल त्यावेळी तुम्ही समानता दर्शवणारे जे शब्द आहेत जसं की लाईक, सिमिलर टू, अल्सो अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करू शकता त्यांच्यामधली समानता दाखवण्यासाठी. किंवा त्यानंतर देन डिस्क्राईब ऑल द डिफरन्सेस बाय युझिंग कम्पेअर कॉन्ट्रास्ट कीवर्ड्स सच ॲज डिफरन्स. तुम्हाला जर समानता दाखवायची नसेल किंवा जर तुम्हाला फरक दाखवायचा असेल तर फरक दाखवणारे शब्द सुद्धा तुम्ही अशा प्रकारे त्या दोन गोष्टींमधला फरक दाखवताना वापरू शकता. जसं की डिफर्स, अनलाईक अशा प्रकारचे शब्द तुम्ही फरक दाखवण्यासाठी वापरू शकता. देन डिस्क्राईब ऑल द डिफरन्सेस युझिंग कम्पेअर कॉन्ट्रास्ट कीवर्ड्स सच ॲज डिफर्स, अनलाईक अँड ऑन द अदर हँड फॉर इच डिफरन्स. प्रत्येक फरक तुम्ही ज्यावेळी दाखवाल त्यावेळी अशा प्रकारे फरक दाखवणारे शब्द डिफर्स, अनलाईक, ऑन द अदर हँड हे शब्द तुम्ही तिथं वापरू शकता. तर दोन गोष्टींमध्ये तुलना करण्यासाठी वापरला गेलेला जो उतार आहे त्याला कम्पेअर कॉन्ट्रास्ट पॅराग्राफ असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल टाउन लाईफ वर्सेस कंट्री लाईफ म्हणजे शहरी जीवन आणि खेड्यातलं जीवन असा एक उतारा आहे. त्याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, ॲज एव्हरी कॉइन हॅज टू साइड्स, इन द सेम वे एव्हरी ऍस्पेक्ट हॅज टू साइड्स. जसं नाण्याला दोन बाजू असतात तसं प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. Town life is a life where people can enjoy the glamorous nightlife, ethnic food, and here there is a lot of scope for entertainment and education. जे शहरी जीवन आहे याच्यामध्ये शहरी जीवन जे आहे ते लोक फार मजेने जगतात. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्या तिथं जगत असतात. वेगवेगळ्या प्रकारचं अन्न त्यांना तिथं मिळत असतं किंवा त्यांना एंटरटेनमेंटसाठी आणि एज्युकेशनसाठी फार स्कोप असतो शहरी जीवनामध्ये. बट ऑन द अदर हँड life in town is not so easy because of crime, rude and unfriendly people. परंतु दुसऱ्याच बाजूने जर बघायचा विचार जर केला तर शहरी जीवन हे काही तसं सोपं नाहीये. कारण का तर तिथं गुन्हे फार होतात आणि लोक जे आहेत हे अतिशय अनफ्रेंडली आहेत तिथले. In country, people are usually quiet and friendly. Neighbors are not isolated against each other. आणि खेड्यामध्ये काय झालेलं आहे तर खेड्यामध्ये लोक जे आहेत हे अतिशय मनमिळावू असतात. शेजारी पाजारी जे आहेत हे अतिशय सलोख्यानं राहत असतात. कंट्री इज नॉट क्राउडेड सो वन कॅन ब्रीथ फ्रेश एअर. खेड्यामध्ये अजून गर्दी झालेली नाहीये त्यामुळे तिथे आपल्याला स्वच्छ हवा जी आहे ती मिळते. चिल्ड्रन ऑल्सो कॅन हॅव गुड व्हॅल्यूज अँड एथिक्स. लहान मुलांना आपण तत्व आणि आपले जे काही संस्कार आहेत ते तिथे आपण घडवू शकतो खेड्यातल्या जीवनामध्ये. बट कॉन्ट्ररी टू ऑल धिस, परंतु याच्या सर्वात विरोधात किंवा याच्या विरोधी जाऊन पीपल इन कंट्री आर ऑल्सो क्लोज माइंडेड, ऑर्थोडॉक्स अँड अनएज्युकेटेड. खेड्यातले लोक जे आहेत ते काय आहेत तर थोडेसे क्लोज माइंडेड आहेत, ऑर्थोडॉक्स आहेत आणि अनएज्युकेटेड आहेत. तर therefore it all depends on the individual's whims and fancies to select either town life or country life. म्हणून हे प्रत्येकाच्या मनावरती अवलंबून आहे की त्यानं शहरी जीवन निवडायचं की खेड्यातलं जीवन निवडायचं. तर अशा प्रकारे टाउन लाईफ, कंट्री लाईफ याच्यामधला फरक जो आहे दाखवण्यात आलेला आहे. तर समजलेलं आहे का पॅराग्राफ रायटिंग आणि टाइप्स ऑफ पॅराग्राफ सगळ्यांना?